नमस्कार मित्रांनो, आजचं ओपनचं भव्य दिव्य असं मैदान झालं. त्यात आपला शेवाळ आबांचा पाखऱ्या आणि तसंच चिमण्यांनी एक नंबरचा मान पटकवला. तर बघूया आबा, नमस्कार. नमस्कार. कसं काय नियोजन केलं तर आजच्या मैदानाचं? आजचा हा पायरा आहे ना, काशेगावच्या मैदानाच्या अगोदर एक 10-12 दिवस पायऱ्यात आला होता. बरं. त्या लोकांचं म्हणणं होतं की आपण काशेगावलाच पळायचं, पण आमचा पायरा झाला होता शिरसोडीकरांबरोबर. त्याच्यामुळे म्हणलं आपण पुढचं मैदान करू. आणि हे मैदान आमच्या इथं चांगले म्हणजे एक नंबर मैदान होतं हे. त्याच्यामुळे त्यांना म्हणलं मग आपण इथं 4 दिवसात 3 दिवसाच्या गॅपवरती आपण हे मैदान करू, अशा स्वरूपाचा तो पायरा झाला होता अगोदरच. आबा, तुमच्याकडे बघितल्यावर असं कळतं की तुम्ही एकदा पायरा झाला कधीच मोडत नाही. कारण की त्यांच्याकडून बी आम्हाला त्यांनी सांगितलं सकाळी की आम्ही सुरुवातीला बी मागितलेलं त्यांनी, पण तुम्ही दिला नाही. कारण की म्हणजे तुमचा पायरा फिक्स झाला होता. आपला पायरा झालेला असतो किंवा मग बैलाचं समजा मुंबईचं नियोजन असेल तर मग आम्ही आपलं नाही म्हणून सांगतो. नाही म्हणून सांगितलं तर कुणाला राग येत नाही. बरोबर. पण करू म्हणायचं मैदानात 1 दिवस अगोदर 1-2 दिवस अगोदर कुणाला तरी फसवायचं. कारण समोरच्याचा बैल चांगला पळणारा असतो, त्याला परत पायऱ्याला बैल मोकळे सापडत नाही असं. त्यामुळे आम्ही शक्यतो नाहीच, म्हणजे एकदा ठरला पायरा ते ठरलं. गाडी पळू मार खाऊ, कुणी कुणाला दोष द्यायचा नाही विषय. तुम्ही एक निरीक्षण, आता कित्येक मैदानात तुम्ही सर्व नंदी बघत असाल, पण चिमण्यात निवडायचं नक्की कारण काय? चिमण्या मी आटपाडीच्या मैदानात पळालेला बघितलं होता. तिथं ठरलं होतं घालायचं, पण त्याच्यानंतर तो आजारी पडला. त्यानंतर बैल परत आमचा मुंबईला गेला. परत त्या दिवशीचा पायरा अगोदरच लवकर झालेला होता आमचा काशेगावचा. पण पायरा ह्या मैदानाचा ही तारीख पुकारल्या आमचं ह्या मैदानाचा पायरा फायनल झाला होता. तर ते म्हणले की आम्ही तिकडं येतो आणि तिकडनं मग आम्ही इकडे येईन पळायला. असं काय सांगता, आज कशी पाहिली गाडी? गाडीला आज तसा पल्ला एक 850-900 फुटच कमी पल्ला होता, त्याला 100-150 फूट. पण एवढ्या पल्ल्यावरती सुद्धा गाडी चांगल्या अंतराने गट सेमी फायनल तिन्ही फेरं चांगल्या अंतराने बसली गाडी. एक जेव्हा आपण गाडी चालवतो किंवा गाडीमध्ये सर्वात महत्वाचा घटक तो असतो म्हणजे ड्रायव्हर, जॉकी. त्यांच्याबद्दल काय सांगता? कारण की त्यांच्या सीमेला पायाला दुखापत झाली तरी त्यांनी फायनल साठी गाडी मारली. त्यांच्याबद्दल काय सांगता? आता तो बैल आपल्या इकडचं कोणी हललेलंच नाही. बरं. आता आमचा चिवडा ड्रायव्हर आमचा असतो, पण तो पण होता इथं. पण ते म्हणले की आता बैल आम्ही काय म्हणजे दुसऱ्यांनी कोणी हाणलेलं नाही, ते घरचे स्वतः मालक ड्रायव्हर आहेत ते. बरोबर. इथे जे 3 भाऊ आहेत, तो राजा, सम्राट आणि चिमण्या, हे 3 चुलत भावांची 3 बैल आहेत. आणि ते सगळं स्वतःच गाडी हाणणं, धरणं, सोडणं सगळे ते स्वतःच करतात. बरोबर. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असं की आत्ताच मध्ये काहीतरी त्यांनी सांगितलं की बैलगाडा क्षेत्रात एक कुठंतरी त्यांना बोललं सुद्धा जातंय किंवा बैल द्या असं तसं वगैरे. त्याबद्दल काय सांगताल? सांगितलं ते त्यांनी मला सांगितलं की दमदाटी केली जाते आमकं जमका. तर त्यांना त्यांच्याबद्दल जे घडलं होतं त्याच्याबद्दल मी ज्या माणसांनी त्यांना थोडंसं वाईट शब्द वापरले होते तर त्यांना मी स्वतः फोन करून बोललो पण की कुणी काय कुणाच्या कानाला धरून बैल घालण्यात काय अर्थ नसतं. खुल्या मनाने एका मेरीला पैरे जर झाले तर ती गाडी बी पळती समाधानाने आणि गाडी गुलाल पण करते. मला वाटतं त्यांच्याबद्दलच झालं होतं. त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं आणि ज्याला जो माणूस बोलला होता त्याच्याशी मी बोललो पण. स्वतः मी बोललो फोनवरती की बाबा असं कुणी कुणाच्या कानाला धरून बैल नाही घालू शकत तुम्ही. बरोबर. त्यांनी त्याच्या मनाने त्याला वाटलं पाहिजे की याची आपली गाडी पळत, त्याला बैल मालकाला वाटलं पाहिजे, मग ती समाधानाने गाडी पळते. त्याला सांगितलं समजून. आज दोघांच्या पण इच्छेने गाडी पळाली, सुंदर गॅस पकडला गाडीने. बरोबर आहे का? हो. काय सांगा पाखरे, आता ह्या सीझनचा 500 म्हणलं तर काय नाही, कारण प्रत्येक मैदानात गुलाल आहेत. कसं आमच्या अवनीला माझ्या अंदाजाने म्हणजे देवाच्या दयेने कायम चांगली पळणारी बैल राहिलेली आहे आमच्या. मी तर स्वतः नाहीच, पण आमची बाकीची जी टीम आहे यांच्यामध्ये सुद्धा कधीच उन्माद दिसणार नाही तुम्हाला. प्रदीप शेट असतील, मुंबईला सुद्धा जिंकले तरी कधी उन्माद करणार नाही, भाषा म्हणणार नाही, काहीच म्हणणार नाही. आपला बैल पळतो, चांगला पळतो, चांगला पळत राहावं एवढीच आमची इच्छा आहे बस. एका बघितलं जातं की जेव्हा आपला नंबर करतो तेव्हा जास्त म्हणजे जल्लोष नाही करत, एकदम शांत पद्धतीने सर्वजण. काय कारण आहे? दुनियाने बघितलं ना विषय काय, आपल्याला काय बुर पडवून सांगण्याची काय गरज आहे का? बघितलं सगळं. आता तर पूर्वी तर मैदानावर उपस्थित असणाऱ्या लोकांनाच फक्त दिसत होतं. आता हे प्रेक्षेपणामुळे सगळे घर बसल्या हजारो लोक बघतात. त्याच्यामुळं आपल्याला अगदी उर पडून सांगण्याचं काही कारण नाही. बरोबर. आणि नाही उन्माद नाही केलं पाहिजे.
बैलगाडी क्षेत्रात सर्वात जास्त स्ट्रगल कोणी केला असतं तर तुम्ही म्हणजे बैलगाडी चालू करण्या मागे, बरोबर आहे का? पण त्यातनं आपला नंदी सुद्धा चांगला पळतो, म्हणजे कुठेतरी असं वाटतं का नशिबाने सुद्धा साथ दिली असं काय? हो, आता बैल आपल्याकडं बंदीनंतर बावऱ्या पण होता, पण बावऱ्यात दुखापत झाल्यामुळे 8-10 महिने तो पण बंद ठेवला बैल आपण. दरम्यानच्या काळात हा बैल घेतला आम्ही शेटने आम्ही दोघांनी. चांगलं म्हणजे हा पण पळतो बाबा. आम्ही 10 मैदानात गेलो तर 4-5 गुलाल करतो. कसं असतं आता सध्याचा खेळ कसा झालेला आहे की चिठ्ठीवरती जिथं येईन तिथं पळायला लागतं. म्हणजे अगदी फार एकदम कडक सेमीमधून आपण सेमी पास करतो आणि उलट्या खांद्यावरती कडेला गाडी लागते उलटी चिठ्ठी. बरोबर. त्यावेळेस एवढं दिवसभर पळून शेवटी नशीब तो दिवस आपला असला ना, मी कायम मुलाखतीत म्हणतो की तो दिवस आपला पाहिजे. दिवस आपला असेल तर म्हणजे जे नशिबात होतं त्याच होतं, बरोबर आहे. तो दिवस आपला असला की आपलं सगळं मनासारखं होतं. पण आबा एक आता असं म्हटलं जातं की 1000 रुपये प्रवेश फी असते. आता तसं गरिबांचा एवढा खर्च होत नाही, बरोबर आहे का? आणि गरिबांचा खेळ राहिला का तुमच्या दृष्टीने काय सांगता त्याबद्दल? नाही, आता बऱ्यापैकी लोक सुद्धा आहेत ना, त्यांच्या बैलात जर क्षमता असेल तरच असेल आमच्या मैदानं खेळतात. नाही तर मग शक्यतो जे मध्यम पाळणारे बैल असतात किंवा ज्यांना थोडंसं त्यांच्या बैलाबद्दल खात्री कमी वाटते अशी लोक जवळपासची 5-50 किलोमीटरमध्ये खेळतात, कमी खर्चामध्ये मैदान होतात. आणि पावतीचं तर आम्ही आपली बंधनं घातलेली आहेत, त्याच्यामुळं पावतीचं बी असं परवडण्यासारखंच आम्ही सगळं ठेवलेलं आहे. तसं यात्रा कमिट्यांना आम्ही म्हणजे त्यांच्या खर्चाच्या मानाने याच्या मानाने ते प्रवेश फी आपण खर्च बघतोय आजकाल, बरोबर. खर्चाच्या मानाने पावती काही ठिकाणी योग्य ठरते, काही ठिकाणी ती म्हणजे अपुरी पडते त्यांना खर्चाला सुद्धा. आजचं कसं नियोजन केलं? यात्रा कमिटी जगले पाहिजे. जर यात्रा भरलेली नाही तर आपण कुठं जाऊन पळायचं? बरोबर आहे. कुठेतरी यात्रा सुद्धा व्हायलाच पाहिजे ना. आजचं कसं नियोजन होतं सर्व कमिटीचं? आजचे काय आमचे मित्रमंडळी सगळे आज जवळ असल्यामुळं सगळेच जास्त पाहुणे वगैरे मंडळी जास्त आली. आज गावचं मैदान म्हणलं तरी काय हरकत? हो, गावचंच आमच्या इथनं आता 10-15 किलोमीटर. कुठेतरी मान राखला पुन्हा एकदा आपल्या पाखरांनी सांगता. आमची इच्छा होती दत्त जयंतीची, पण दत्त जयंतीला थोडंसं आमच्या मनासारखं नाही झालं. हे सुद्धा तेच तोला मुलाचं मैदान असतं इथं राहिलं. खूप वेळा बघितलं की आता सदोषणवरती मैदान झालं त्यात तुमच्या वेळात आश्रय तुम्ही काय नक्की कारण असतं कुठेतरी नाही का? काय म्हणल्या? कुठेतरी असं जेव्हा आपला नंदी 1 नंबर करतो कुठेतरी खूप वेळा बघितलं की डोळ्यात आश्रय येतात तुमच्या, नक्की काय कारण असतं? काय नाही, आनंद वाटतो. आनंद वाटतो. आपण नाद करतो काय त्याच्यातनं काय आपण 4-2 रुपये कमवायसाठी आपल्याला तो छंद आहे, आनंद वाटतो. दुसरं काय कुठेतरी आवड जोपासण्यासाठी नाद करता आणि तो आपला नंदी तुम्हाला साथ सुद्धा देतोय. तर काय सांगता दुसरा नंदी जो पळाला त्याबद्दल तसं कसं भविष्य बघतात तुमच्या नजरेकडून? खूप नंदी गेले. तो बैल तर फार छानच पळतो एकदम बैल, म्हणजे कदाचित आपल्या बैलापेक्षा थोडासा सरस पळत असेल बैल तो. पण गाडी जुळणं महत्वाचं असतं. एक कमी एक जास्त पळत असतो, एक पुढं खाली उडीला जास्त पळतो का एक निकालाला जास्त पळतो. ते संगनमत साधून गाडी जुळून पळते, ती जुळणारी गाडी पळवणं महत्वाचं. इथनं पुढे आता कुठल्या मैदानाचं नियोजन केलं, कधी बघायला भेटेल? आता इथं वरती घाटावरती नाही केलेलं नियोजन. चाललंय मुंबईला 1-2 मैदानं करायचं. मुंबईला पुढचे 10-15 दिवस आता बहुतेक बैल मुंबईला तिकडे पळेल 1-2-3 मैदान. आता खूप जणांचा असा प्रश्न येईल की ही जोडी पुन्हा बघायला भेटेल का? आता गाडी पळती चांगली म्हणल्यानंतर पण पुन्हा पायरा होईनच. कारण काय व्हायचं, हा पायरा महिनाभर रखडत ते मागं लखांचा पायरा सुद्धा आमचं तसंच चालू होतं. रखडत त्या दिवशी झाला. ठीक आहे, काही वेळेस त्यांची अडचण येते, काही वेळेस आमची अडचण येते. एका मिळून समजून घेऊन कुठेतरी एकत्र आलं तर चांगलं झालं. तसं मित्रांनो आपल्याबरोबर शेठजी सुद्धा. शेठजी काय सांगताल, आज कशी गाडी पळाली? आज गाडी खूप चांगली पळाली आणि खूप चांगलं नियोजन देखील होतं. आयोजक मैदान पण खूप सुंदर होतं आणि खूप चांगली पळाली गाडी. तुम्ही प्रत्येकच मैदानात येता का आज खास आला? नाही फार कमी येतो मैदानात. मला वाटतं दुसरा किंवा तिसरा मैदान असेल. आणि आज तर म्हणजे पुण्याला यायला जवळ पडतं ना. पुण्या जवळपास असलं वडकी किंवा पुण्याच्या जवळपास तर आम्हाला यायला बरं पडतं पटकन. त्यामुळे आज कुठेतरी आज पारणं फेडलं का डोळ्याचं? पारणं फेडणं चांगली पळाली गाडी. गुलाल झाला आणि शक्यतो गुलालासाठीच सगळी पळापळी झाली असतोय. आणि एक नाच जोपासणं आणि आव्हानपासनं सर्व एक शिकायलाही मिळतं आम्हाला इकडे वरचा खेळाच्या बद्दल.
त्यामुळे शक्यतो येण्याचा प्रयत्न करतो. आता फक्त शेवटी एवढं सांग कुणाकुणाचं सहकार्य लागतं तुम्हाला सर्वांना, कारण की हा खेळ एकट्याचा आता नाही. आम्ही तर फक्त मालक आहे सांगायला. हा भरपूर मुलं आता तुम्हाला सांगतो, आमचा अमोल खोटे, विजू काळे मामा, विजू मामा आलेला नाही, आमचा ड्रायव्हर आहे चिवडा ड्रायव्हर मार्शरसचे. नंतर आता हे आमचे बाळा कामटे, जिथं मैदान असेल तिथं बिचारा कधी कधी ते एकटा बैल घेऊन जातो. बरं. रितेश जांभरे असतील, बिलाल असेल, अजून असंख्य पोर आहेत. म्हणजे सर्वच जण जेवढं हो, सांगतात तेवढे कमीच आहेत. हा आम्ही फक्त बाबा ए भरा दे हे दुहारे एवढं सांगतो. बाकीचं करायला हातबायला सगळी पोरच असतात आणि त्यांचं समाधान त्यांना समाधान असल्याशिवाय आपल्याला म्हणजे सगळे समाधानाने आदपतात सगळे लोक. बरोबर. आता चालतंय. लिंगाणं बघा, हम्म. पुढे मैदान असलं तर कराडवरून आमची गाडी सोडायला आहे. कराडवरून कुठं म्हणजे- आज नाही, ते आपच्या गाडीत होतं तेव्हा. म्हणजे खूप लोकांचं कुठेतरी प्रेम भेटतंय आज तुम्हाला, कारण तुमच्यामुळे बैलगाडी क्षेत्राला कुठेतरी वळण लागतंय आणि त्यातनं कुठेतरी नाच जोपासण्यात प्रेम सुद्धा भेटतंय बैलगाडी क्षेत्रात. पण असंच कायम नाव करत राहू आणि असंच आपला नंदी कायम गुलात राहू ही शुभेच्छा तुम्हाला. चला धन्यवाद.